नमस्कार मैत्रिणींनो, सारिका फॅशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते। तर आज मी तुम्हाला स्वतःच ब्लाऊज स्वतः कसं कट करायचं ते दाखवणार आहे। तर हा मापाचा जो ब्लाऊज आहे तो प्रिन्स कट ब्लाऊज आहे। तर या प्रिन्स कट ब्लाऊज वरून माप घेऊन फोरटक्स ब्लाऊजची पेपर कटिंग करून दाखवणार आहे। तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। इथं आता ब्लाऊज वरून माप घ्यायचे आहेत। तर अगोदर इथं आपल्याला ब्लाऊजची उंची घ्यायची आहे। तर उंची कशी घ्यायची आहे बघा। तर हा ब्लाऊज असा सवाशी बाजूनीच ठेवायचा आहे आणि इथं ब्लाऊजची उंची बघायची आहे। तर इथं टेप वरी ठेवायचा आहे आणि इथून इथपर्यंत बघा ब्लाऊजची उंची बघायची आहे। तर बघा इथं ब्लाऊजची उंची किती आहे, 12.5 इंच आहे। तयार उंची 12.5 इंच आहे। तर समोरच्या भागासाठी आपल्याला अर्धा इंच जास्त घ्यायचा आहे आणि मागच्या भागासाठी 1 इंच जास्त घ्यायचा आहे। ब्लाऊजची उंची घ्यायची आहे। पूर्ण ब्लाऊजची उंची 12.5 इंच आहे। तर त्यात 1 इंच जास्त घ्यायचा आहे। तर समोरच्या भागासाठी अर्धा इंच जास्त घ्यायचा आहे। तर मागच्या भागासाठी बघा 13.5 इंच घ्यायचा आहे। तर समोरच्या भागासाठी इथं अर्धा इंच जास्त घ्यायचा आहे। ब्लाऊजची उंची आपल्याला 1 इंचानी जास्त घ्यायची आहे। इथं बघायची आहे आता छातीची घडी। तर आपल्या छातीचं माप किती आहे ते बघायचं आहे ब्लाऊज वरून। तर साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला ब्लाऊज वरून माप घेऊन फोरटक्स ब्लाऊजची कटिंग करून दाखवणार आहे। तर जिथं फिटिंगचं माप आलेलं आहे तिथं टेप ठेवायचा आहे आणि या साईडला इथं टेप ठेवून बरोबर असा टेप धरायचा आहे। तर किती 8.5 इंच आलेला आहे। तर हा 34 साईजचा ब्लाऊज आहे। बघा छातीचं माप हे 8.5 इंच आलेला आहे। 8.5 इंच आलेला आहे। तर यात आपल्याला काय करायचं आहे, शिलाई मार्जिनसाठी 1.5 इंच ठेवायचं आहे। 8.5 अधिक आता इथं 1.5 इंच पुढे जास्त घ्यायचं आहे। तर आपली छातीची घडी पूर्ण किती येणार आहे, 8.5 इंच छातीची घडी आहे। तर पूर्णच आपले छातीची घडी 10 इंचाची येणार आहे। बघा 1.5 इंच मी शिलाई मार्जिनसाठी घेणार आहे। तर छातीची घडी येणार आहे 10 इंच। तुम्हाला जर शिलाई मार्जिनसाठी 2 इंच ठेवायचं असेल तर तुम्ही 2ही इंच ठेवू शकता। तर इथं 1.5 इंच हे भरपूर अंतर होणार आहे हे शिलाई मार्जिनसाठी मध्ये बघा। तर आता इथं काय करायचं आहे आपल्याला, मी शोल्डरचं जे माप आहे ते चार्टनुसार टाकणार आहे। तर इथं शोल्डरचं माप हे 5.5 इंच घेणार आहे। शोल्डर 5.5 इंच घ्यायचं आहे। आता इथं गळा रुंदी टाकायची आहे। तर गळा रुंदी ही चार्टनुसारच घेणार आहे। तर गळा रुंदी टाकायची आहे 2.5 इंच। बघा गळा रुंदी 2.5 इंच घेतलेली आहे। आता इथं काय करायचं आहे, समोरचा गळा बघायचा आहे। तर समोरचा गळा बघत असताना सरळ बाजूनी बघा या पद्धतीने समोरचा गळा बघायचा आहे। तर इथपर्यंत या बरोबर गळ्याबरोबर 5 इंच आलेला आहे। तर यात आपल्याला अर्धा इंच जास्त घ्यायचा आहे। तर गळ्याची उंची किती घ्यायची आहे आपल्याला, गळ्याची उंची ही 5 आहे। तर त्यात आपल्याला अर्धा इंच जास्त घ्यायचा आहे। तर 5.5 इंच गळ्याची उंची टाकायची आहे। बघा 5.5 इंचावर गळ्याची उंची टाकायची आहे आणि रुंदीला गळा मी 2.5 घेतलेला आहे। आता इथं काय करायचं आहे, क्रॉस पट्टी आपल्याला 3.5 आणि 2.5 इंचाची घ्यायची आहे। क्रॉस पट्टी एक काच बटन पट्टीच्या साईडला 3.5 घ्यायचा आहे आणि फिटिंगच्या साईडला 2.5 इंच घ्यायचा आहे। बघा या पद्धतीने इथं माप घेतलेले आहे। तर आता बाहीचं माप काढायचं आहे। बाहीचं माप मोजत असताना बघा बाही इथं उलट करून घ्यायची आहे आणि जिथून ही शिलाई आहे तिथून बरोबर घ्यायचं आहे। तर 4.5 इंच बाही लांबी आहे। तर आपल्याला अर्धा इंच जास्त घ्यायचं आहे। तर मी इथून धरलेला आहे। इथून जर धरला असतं तर 1 इंच जास्त घ्यायचं आहे। अर्धा इंच इकडे शिवण्यात जाणार आहे, अर्धा इंच समोर जाणार आहे। तर बाही लांबी मी इथं 5 इंच घेणार आहे। बाही लांबी 5 इंच घेणार आहे। याला दंडघेर म्हणतात, दंडगोल म्हणतात। तर इथं टेप ठेवायचा आहे आणि इथपर्यंत बघायचं आहे। तर 5.5 इंच दंडघेर आहे।
5.5 इंच दंडघेर आहे। दंडघेर हे 5.5 इंच आहे आणि त्यात आपल्याला शिलाई मार्जिन ठेवायचे आहे। 1.5 इंच शिलाई मार्जिनसाठी ठेवायचं आहे। 7 इंच आपलं पूर्ण दंडघेर येणार आहे। बघा, तर या पद्धतीने इथं माप घेऊन झालेले आहे। तर इथं आपल्याला पेपर कट करायचा आहे। आता पेपरवर माप टाकायचे आहेत अगोदर। चला तर मग पेपरवर माप टाकूया। तर बघा, ब्लाऊजची तयार उंची आहे 12.5 इंच, तर त्यात 1 इंच आपल्याला जास्त घ्यायचा आहे। तर हा 4 टक्सचा ब्लाऊज आहे, तर याला आपल्याला समोरच्या साईडला अर्धा इंच जास्त घ्यायचा आहे। तर ब्लाऊजची तयार उंची ही बघा 12.5 इंच घेतलेली आहे आणि 1.5 इंच यात जास्त घ्यायचा आहे। तर 14 इंच ब्लाऊजची उंची घ्यायची आहे समोरच्या भागासाठी आणि मागच्या भागासाठी आपल्याला 13.5 इंचच घ्यायचा आहे। समोरच्या भागासाठी अर्धा इंच जास्त घेतलेला आहे। टाकायचं आहे आता छातीची घडी। तर हा 34 साईजचा ब्लाऊज आहे। 34 चे 4 भाग केलं तर इथं 8.5 इंच येणार आहे बघा। तर आपल्याला शिलाई मार्जिनसाठी 1.5 इंच घ्यायचा आहे। तर 10 ची घडी येणार आहे। पेपरची घडी ही 10 इंचावर टाकायची आहे। खालच्या साईडला ही बरोबर 10 इंच घ्यायचं आहे। तर आता ही रेषा इकडे सरळमध्ये जोडून घ्यायची आहे बघा। ही रेषा सरळ इथं जोडून घेतलेली आहे। तर वरी आता इथं काय करायचं आहे आपल्याला, अगोदर शोल्डरचं माप टाकायचं आहे। शोल्डर आहे आपलं बघा, शोल्डर मी 5.5 इंच घेतलेला आहे। शोल्डरचं माप हे 5.5 इंचावर टाकायचं आहे। बघा, शोल्डरचं माप 5.5 इंचावर टाकलेलं आहे। पूर्ण शोल्डर हे 5.5 इंच आलेलं आहे। तर आता यामध्येच आपल्याला गळारुंदी टाकायची आहे। गळारुंदी टाकायची आहे 2.5 इंचावर। तर बघा, गळारुंदी मी 2.5 इंचावर टाकलेली आहे। तर हे गळारुंदीचं माप आहे आणि हे शोल्डरचं माप आहे। तर पुन्हा गळारुंदी टाकल्याच्या नंतर शोल्डर किती येणार आहे बघा, तर 3 इंच शोल्डर येणार आहे। तर समजलंच असेल इथपर्यंत तुम्हाला। बघा, स्वतःचं ब्लाऊज तुम्ही स्वतः घरच्या घरी कट करू शकता, तर तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही। जर काही अडचण आल्या तर विचारत चला, तर तुमच्या प्रश्नांना उत्तर देत जाईन। समोरच्या गळ्याची उंची ही 5 इंच आहे आणि त्यात अर्धा इंच घेऊन आपण 5.5 इंच समोरच्या गळ्याची उंची घेतली होती। तर 5.5 इंचावर इथं मी उंचीचं माप टाकलेलं आहे आणि आडव्यामध्ये घ्यायचं आहे 2.5 इंच। बघा, आडव्यामध्ये 2.5 इंच घेतले आणि उंचीला 5.5 इंच गळ्याच्या उंचीचं माप टाकलेलं आहे। तर ही रेषा इथं जोडून घ्यायची आहे आणि खालची ही सरळमध्ये इथं रेषा जोडून घ्यायची आहे। तर इथपर्यंत हे आपलं गळ्याचं माप टाकून झालेलं आहे। तर आता इथं काय करायचं आहे आपल्याला, मुंड्याचं माप टाकायचं आहे। तर मुंड्याचं माप इथं मी 5.5 इंच घेणार आहे। शोल्डर इथं पूर्ण 5.5 इंच आलेलं आहे। तर मुंड्याचं माप हे मी 5.5 इंचावरच टाकणार आहे। बघा, 5.5 इंच अंतरावर मुंड्याचं माप टाकणार आहे। इथं खालच्या साईडला ही बरोबर बघायचं आहे 5.5 इंच आहे की नाही। बघा, इथं बरोबर बघायचं आहे। कधी कधी नवीन असताना काय होतं माहिती आहे का, तर इकडं किंवा इकडं माप जाऊ शकतं, इकडच्या साईडला किंवा इकडच्या साईडला हे माप कमी जास्त होऊ शकतं। तर इथं बघा, बरोबर 5.5 इंचच आलेलं आहे। तर इथं ही सरळमध्ये रेषा जोडून घ्यायची आहे। मैत्रिणींनो, तुम्हाला जर कुठे प्रश्न पडला तर विचारत चला। ही रेषा इकडं सरळमध्ये आता जोडून घ्यायची आहे। बघा, साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला पेपर कटिंग करून दाखवत आहे। बघा, ही रेषा इकडं सरळमध्ये जोडून घेतलेली आहे। तर इथं ही झाली आपली उंची। इथं छातीची घडी टाकलेली आहे। हा ब्लाऊज 34 साईजचा आहे। तर 8.5 इंचावर इथं छातीचं माप आलेलं आहे। तर 1.5 इंच शिलाई मार्जिनसाठी घेतलेला आहे। बघा, ही रेषा इथं सरळमध्ये जोडून घ्यायची आहे। हे जे अंतर आहे ते शिलाई मार्जिनसाठी घेतलेलं आहे। बघा, ब्लाऊज शिवून झाल्यानंतर हे जे अंतर आहे ते इथं एवढं येणार आहे।
तर इथं मी डबल पेपर घेतलेला आहे बघा। या पेपरची अशी घडी टाकली होती, तर ही जी बाजू आहे ती बंद बाजू आहे आणि बंद बाजूवरच मी माप टाकलेली आहे। तर इथं मागचा आणि पुढचा दोन्ही भाग एक साथ कट होणार आहेत। तर आता इथं काय करायचं आहे, मुंड्याला आकार द्यायचा आहे। तर समोरच्या भागासाठी आपल्याला 1 इंच घ्यायचा आहे, समोरच्या भागासाठी 1 इंच घेणार आहे। बघा मागच्या भागासाठी 1.5 इंचावर मुंड्याला आकार द्यायचा आहे। तर साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला मुंड्याला आकार कसा द्यायचा आहे तो इथं मी दाखवलेला आहे। बघा या पद्धतीने मुंड्याला आकार देऊन घेतला आहे। तर अगोदर समोरच्या भागासाठी आकार देऊन घ्यायचा आहे आणि पुन्हा मागच्या भागाला आकार देऊन घ्यायचा आहे। तर इथं काय होणार आहे, आपल्या ब्लाऊजची फिटिंग येणार आहे। तर हे जे अंतर आहे ते इथं जोडलं गेलं आहे बघा। तर इथं काय करायचं आहे, अर्धा इंच अंतर घ्यायचं आहे आणि गळ्याला आकार द्यायचा आहे समोरच्या। बघा समोरच्या गळ्याला या पद्धतीने आकार दिलेला आहे। तर इथं काय करायचं आहे, आता हे जे वरचे माप झालेले आहेत इथं क्रॉस पट्टीचं माप टाकायचं आहे। काज बटन पट्टीच्या साईडला 3.5 इंच घ्यायचं आहे आणि या साईडला 2.5 इंच घ्यायचं आहे। बघा 2.5 इंच घ्यायचं आहे, इथंही बरोबर 2.5 इंच। तुम्हाला जर कळत नसेल तर इथंही बरोबर घ्यायचं आहे आणि या पद्धतीने क्रॉस पट्टीला आकार देऊन घ्यायचा आहे। मैत्रिणींनो, ज्या कोणी मैत्रिणी सारिका फॅशन या चॅनलसाठी नवीन असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सारिका फॅशन या चॅनलला सबस्क्राईब करा। लाईक केल्यानंतर हाईप येणार आहे, त्या हाईपलाही क्लिक करायचं आहे। तर इथं क्रॉस पट्टीला आकार देऊन झालेला आहे। तर इथं आपल्याला काय करायचं आहे, पुन्हा टक्स टाकायचे आहेत। तर हा ब्लाऊज 4 टक्सचा आहे, तर इथं 4 टक्स येणार आहेत। तर टक्स शिवत असताना काय करायचं आहे, या शोल्डरचा सेंटर घ्यायचा आहे आणि सेंटरपासून आपल्याला खाली सरळमध्ये यायचं आहे। तर इथं मी डॉट डॉटमध्ये खाली आलेली आहे। तर इथं काय करायचं आहे, 2 इंचाचा टक्स घ्यायचा आहे। इथं आता टक्सची उंची मी 2 इंच घेतलेली आहे। बघा साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला टक्स कसे टाकायचे आहेत तेही इथं मी दाखवलेले आहे। तर या साईडला अर्धा इंच आणि या साईडला अर्धा इंच असं अंतर हे शिवणामध्ये जाणार आहे। आता या साईडचा टक्स हा इथून टाकायचा आहे, ते इथपर्यंत येणार आहे आणि या साईडचा इथून टाकायचा आहे। बघा या पद्धतीने इथं टक्स टाकायचे आहेत। तर इथून येणार आहे। तर हा टक्स इथून शिवायचा आहे आपल्याला आणि इकडचाही इथून शिवायचा आहे। इकडेही फिटिंगमध्ये हे अंतर जाणार आहे। तर हा टक्स बघा इथं असा येणार आहे। तर साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला टक्स कसे टाकायचे आहेत तेही दाखवलेलं आहे इथं। तर आता इथं पेपर कट करून घ्यायचा आहे। तर बघा पेपर कट करत असताना अगोदर इथून पेपर कट करायचा आहे। मागच्या जो मुंड्याला आकार दिला होता तिथून पेपर कट करून घ्यायचा आहे। तुम्हाला काही समजत नसेल तर विचारत चला। 4 टक्स ब्लाऊज हा प्रिन्स कट ब्लाऊज पेक्षा अंगात छान बसतो। इथून थोडंसं कट करून घ्यायचं आहे। तर आता हा सेंटरमधून पेपर कट करून घ्यायचा आहे। हा झाला समोरचा पार्ट आणि हा झाला मागचा पार्ट। तर मागचा पार्ट मी साईडला ठेवणार आहे, अगोदर समोरच्या भागाची कटिंग करून दाखवणार आहे। बघा तुमच्या ब्लाऊजच्या गळ्याची जर उंची जेवढी आहे तेवढी घ्यायची आहे। 6 इंच असेल तर 6 इंच घ्यायचे आहे, 5 इंच असेल तर 5 इंच घेऊन त्यात अर्धा इंच जास्त घ्यायचा आहे। तर इथं आता क्रॉस पट्टी कट करायची आहे। बघा इथं क्रॉस पट्टी कट करून झालेली आहे आणि हा जो मागच्या मुंड्याचा आकार आहे तो इथं कट करून टाकायचा आहे साईडला।
बघा या पद्धतीने मागच्या मुंड्याचा आकार कट करून टाकलेला आहे। तरी हे टक्स कसे टाकायचे आहेत ते साध्या आणि सोप्या पद्धतीने सांगितले आहेत। आणि ही क्रॉस पट्टी आहे। तर आता इथं काय करायचं आहे आपल्याला, मागचा भाग हा कट करून घेतलेला आहे। तर इथं गळ्याची उंची टाकायची आहे। गळा रुंदी बघा इथं गळा रुंदी घेतलेली आहे 2.5 इंच। तर 2.5 इंचावर इथं आखून घ्यायचं आहे। आता गळ्याची उंची आहे 9 इंच, गळ्याची उंची आहे 9 इंच। तर खाली 9 इंचावर मी टिक केलेली आहे। आडव्यामध्ये घ्यायचं आहे 2.5 इंच। तर ही रेषा इकडे सरळ जोडून घ्यायची आहे आणि वरतीही बरोबर एकदम सरळमध्ये रेषा जोडून घ्यायची आहे आणि गळ्याला आकार द्यायचा आहे। बघा या पद्धतीने इथं मी हा चौकोनी बॉक्स तयार केलेला आहे। तर इथं गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे। तर गळ्याला आकार देत असताना बघा असा या पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे। तुम्हाला जर इथं डिझायनर गळा कट करायचा असेल तर तुम्ही डिझायनर गळाही कट करू शकता। तर इथं मी गोल गळा कट करून घेत आहे। मागच्या बाजूला अर्धा इंच मी कट करून टाकलेला आहे बघा खालच्या साईडने। बघा इथं गोल गळा कट करून घेतलेला आहे। मागचे टक्स शिवत असताना काय करायचं आहे, या शोल्डरचा बरोबर सेंटर पकडायचा आहे आणि खाली टक्स इथं टाकायचा आहे। तर इथला टक्स येणार आहे बघा, या टक्सची उंची येणार आहे 3.5 इंच। तर तुमच्या गळ्याच्या उंचीनुसार टक्स टाकायचे आहेत। कोणाचा गळा वरी असतो तर कोणाचा गळा खाली असतो। याच्यापेक्षा जर खाली गळा असेल तर इथं 3 इंचाचा टक्स येणार आहे। तर हे जे अंतर आहे हे शिवणामध्ये जाणार आहे बघा, दोन्ही साईडने अर्धा इंच जे अंतर आहे ते शिवणामध्ये जाणार आहे। तर मागच्या भागाची इथं कटिंग झालेली आहे। तर हे जे माप आहेत समोरच्या भागात मी तुम्हाला सांगितलेले आहे, छातीची घडी उंची हे बरोबर इथं सांगितलेलं आहे। तर इथं मागचा पुढचा भाग कट करून झालेला आहे। तर इथं बाही कट करून दाखवणार आहे। तर बाही कट करत असताना काय करायचं आहे आपल्याला, बरोबर इथं पेपर हा व्यवस्थित करून घ्यायचा आहे। 34 साईजसाठी आपल्याला बाहीची घडी घ्यायची आहे 8 इंचावर। बाही घडी घ्यायची आहे 8 इंचावर। तर हा पेपर इथे मी थोडासा कट करून घेणार आहे। तर या पद्धतीने इथं हा पेपर घ्यायचा आहे बघा, हा पेपर इथं असा घेतलेला आहे मी। आता बाही घडी घेतलेली आहे 8 इंच बघा, बाही घडी 8 इंचावर घ्यायची आहे 34 साईज मापासाठी। बाही रुंदी ही 8 इंच घ्यायची आहे। तर याची बाही लांबी आहे 4.5 इंच बघा, 4.5 इंच बाही लांबी आहे। अस्तरच्या ब्लाऊजसाठी बघा इथं बाही लांबी आहे 4.5 इंच। तर पूर्ण मी शिलाई सहित घेतलेला आहे। तर अर्धा इंचच आता इथं आपल्याला पेपरवर टाकायचं आहे। आणि हीच बाही तुम्हाला साध्या ब्लाऊजसाठी जर पाहिजे असेल बिना अस्तरच्या, आता साध्या ब्लाऊजसाठी बाही कट करत असताना बघा मी बरोबर इथून माप घेतलेलं आहे। इकडं वरचं जे अंतर आहे हे शिवणाचं जे अंतर आहे हे मी धरलेलं नाही मापामध्ये, तर जिथून शिलाई आलेली आहे तिथूनच धरलेलं आहे। तर ही बाही लांबी आहे 4 इंच। तर इथं बघा बाही लांबी आहे 4 इंच, तर त्यात आपल्याला 1.5 इंच जास्त घ्यायचं आहे। 4 इंच आहे तर 5.5 इंचाची बाही लांबी टाकायची आहे। 5.5 इंचावर बाही लांबी टाकायची आहे बघा। हे अंतर कुठं कुठं कमी होणार आहे ते सांगणार आहे मी।
वरी इथं शिवणामध्ये जाणार आहे अर्धा इंच आणि 1 इंच इथं जाणार आहे। बघा 1 इंच इथं आपलं आपण जेव्हा हात शिलाई करतो तेव्हा आपलं हे अंतर इथं मुडपलं जाणार आहे। तर या ठिकाणी आपल्याला हात शिलाई करायची असते, तर त्यासाठी आपल्याला इथं 1 इंच जास्त घ्यायचं आहे। तर आता खालच्या साईडला कमी करायचं आहे 2.5 इंच आणि दंडघेर टाकायचा आहे 5.5 इंच दंडघेर आहे आणि त्यात 1.5 इंच आपल्याला शिलाई मार्जिनसाठी ठेवायचं आहे। तर पूर्ण दंडघेर आपलं किती येणार आहे 7 इंच। तर ही रेष इथं जोडून घ्यायची आहे। आपलं जे माप 2.5 इंच इथं मी कमी करून घेतलेलं आहे, तर इथून वरी 1.5 इंच घ्यायचं आहे। आता बाहीला आकार द्यायचा आहे, तर बाहीला आकार देत असताना काळजीपूर्वक बघा वरच्या साईडला मागच्या भागासाठी 1.5 इंच घ्यायचा आहे। तर इथून बाहीला आता आकार द्यायचा आहे। तर आकार देत असताना या पद्धतीने आकार द्यायचा आहे बाहीला। तर समोरचा आकार देत असताना असा आतल्या बाजूने घ्यायचा आहे। बघा साध्या आणि सोप्या पद्धतीने इथं बाहीला आकार देऊन झालेला आहे। तर हे 1.5 इंच अंतर इथं शिलाई मार्जिनसाठी घेतलेलं आहे। बघा बाही लांबी आहे 4 इंच, तर त्यात 1.5 इंच मी जास्त घेतलेला आहे। अर्धा इंच इथं शिवणामध्ये जाणार आहे, 1 इंच इथं समोरच्या साईडला आपण जेव्हा बाही शिवते वेळेस हा कपडा मुडपून घेतो हात शिलाईसाठी, तेव्हा हे अंतर इथं मुडपलं जाणार आहे या पद्धतीने। तर आपली बाही एवढीच राहणार आहे, अर्धा इंच इथं शिवणामध्ये जाणार आहे। तर साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला या बाहीची कटिंग करून दाखवलेली आहे। मैत्रिणींनो, तुम्हाला 4 टक्स ब्लाऊजची कटिंग कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा। बघा साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला 4 टक्स ब्लाऊजची कटिंग दाखवलेली आहे। तर स्वतःचं ब्लाऊज स्वतःच घरच्या घरी कट करून बघा। मी स्वतःचं ब्लाऊज स्वतः साध्या आणि सोप्या पद्धतीने कट करू शकता। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंटमध्ये नक्की सांगायचा आहे। तर बघा हा मागचा भाग आहे आणि हा समोरचा भाग आहे। ही आहे क्रॉसपट्टी आणि ही आहे बाही। तर आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबूया। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि सारिका फॅशन या चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत हाच व्हिडिओ बघत रहा।